नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण कार्बनी संयुगे आणि कार्बनी संयुगातील काही गुणधर्म, त्यातीलच एक गुणधर्म, महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे रचना समघटकता हा गुणधर्म आणि काही कार्बनी संयुगांची आपण रचना सूत्रे अभ्यासलेलो आहोत. यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कार्बनी संयुगांचा आणखीन एक गुणधर्म अभ्यासणार आहोत. तो म्हणजे कार्बनी संयुगातील क्रियात्मक गट. कार्बनी संयुगातील क्रियात्मक गट. क्रियात्मक गट पहा तर आपण हा एक क्रियात्मक गट की ज्याला इंग्लिश मध्ये आम्ही फंक्शनल ग्रुप असं म्हणतो. बघा, आपण सर्वांना हे माहितच आहे की ज्या कार्बनी संयुगामध्ये मुख्य घटक कार्बन आणि हायड्रोजन असतो त्यांना आपण हायड्रोकार्बन्स असं प्रामुख्यानं म्हणतो. कार्बन आणि हायड्रोजन या मूलद्रव्यांसोबत काही वेळेला फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, सल्फर, ऑक्सिजन, फॉस्फरस किंवा काही वेळेला काही धातू ही सुद्धा मूलद्रव्य आढळतात. आणि या प्रकारे आणखीन काही कार्बनी संयुगांची निर्मिती होते. आणखीन वेगवेगळ्या प्रकारच्या कार्बनी संयुगांची निर्मिती होते. याच्यामध्ये हायड्रोकार्बनच्या कार्बन शृंखलामध्ये यामध्ये जी हायड्रोकार्बनची कार्बनची शृंखला असणार आहे यातील कार्बनच्या शृंखलेमधील हायड्रोजन अणूच्या जागी यामधील काही मूलद्रव्यांच्या अणूंचे प्रतियोजन होत असते. प्रतियोजन म्हणजे कार्बनी संयुगातील एक किंवा एकापेक्षा अनेक हायड्रोजन यांच्या जागी फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, सल्फर, ऑक्सिजन, फॉस्फरस किंवा काही धातू यांचे प्रतियोजन होत असते. म्हणजेच इथं हायड्रोजनच्या जागी समजा क्लोरीन हा अणू काय होतं, प्रतियोजन होतंय. आणि इथं जो एक नवीनच कार्बनी संयुग तयार झालाय याला आपण अल्किल हलाइड असं म्हणणार आहोत. म्हणजेच इथं एक नवीनच गुणधर्म असलेला, रासायनिक गुणधर्म असलेला आणखीन काही अशी अनेक प्रकारचे कार्बनी संयुगे तयार होतात. यामध्ये एका हायड्रोजनचे किंवा अनेक हायड्रोजनचे प्रतियोजन होऊन त्या जागी इतर मूलद्रव्यांच्या अणू किंवा अणूंचा गट त्याची जागा घेतो आणि काही नवीनच गुणधर्म असलेले कार्बनी संयुगे तयार होतात. तेव्हा या हायड्रोजन अणूच्या जागी प्रतियोजन झालेला जो अणू किंवा अणूंचा गट आहे, अणूंचा गट आहे, त्यालाच आपण क्रियात्मक गट असे म्हणणार आहे. क्रियात्मक गट असे म्हणणार आहे की ज्याच्यामुळे या कार्बनी संयुगाला काही वेगळेच किंवा विशिष्ट असे रासायनिक गुणधर्म प्राप्त होतात. यामध्ये इथं हायड्रोजन अणूच्या जागी इतर मूलद्रव्यांचे अणू जेव्हा प्रतियोजन होतंय तेव्हा त्या मूलद्रव्यांच्या अणूला इतर मूलद्रव्यांच्या अणूला विषम अणू असे म्हणतात. याला विषम अणू असे म्हणतात. आणि या विषम अणूंच्या किंवा अणूंच्या गटामुळे त्या
कार्बनी संयुगाला विशिष्ट असा रासायनिक गुणधर्म प्राप्त होतो, म्हणून त्या अणु किंवा विषम अणूंच्या किंवा अणूंच्या गटालाच आपण काय म्हणणार आहे, कार्बनी संयुगातील क्रियात्मक गट असं म्हणणार आहे. चला तर मग आपण काही क्रियात्मक गट असलेली काही कार्बनी संयुगे यांचा आपण अभ्यास करूयात. तुमच्या पुस्तकात विद्यार्थी मित्रांनो एक तक्ता दिलेला आहे की ज्याच्यामध्ये काही कार्बनी संयुगे की ज्याच्यामध्ये हायड्रोजन अणूच्या जागी इतर काही मूलद्रव्यांच्या अणू किंवा अणूंच्या गटांनी प्रतियोजन केलेलं आहे. म्हणजेच काही क्रियात्मक गट तुम्हाला त्या कार्बनी संयुगामध्ये दिसून येतील किंवा आढळतील. याच्यामध्ये त्या कार्बनी संयुगामध्ये असलेल्या क्रियात्मक गटामुळे त्या कार्बनी संयुगाला विशिष्ट असे रासायनिक गुणधर्म प्राप्त होतात. यामध्ये चला तर मग तो तक्ता तुम्ही काळजीपूर्वक पाहून घ्या. कार्बनी संयुगामध्ये असे काही क्रियात्मक गट असतात की ज्याच्यामुळे त्या कार्बनी संयुगांना एक विशिष्ट रासायनिक गुणधर्म प्राप्त होतो. अशा काही क्रियात्मक गटांचा आज आपण अभ्यास करत आहोत. तुमच्या पुस्तकात जो तक्ता दिलेला आहे त्यामध्ये कार्बनी संयुगामध्ये आढळणारी काही क्रियात्मक गट इथं दिलेली आहे. तो तक्ता तुम्ही काळजीपूर्वक पहा आणि त्यामध्ये असणारा क्रियात्मक गट ओळखा. त्या कार्बनी संयुगाला जे नवीन गुणधर्म प्राप्त झालेले आहेत ते जाणून घेण्याचा प्रयत्न करा. चला तर मग आपण या कार्बनी संयुगांमध्ये जे विविध क्रियात्मक गट दिसून येतात त्यातील काही उदाहरणे आपण येथे पाहत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, अशा काही विषम अणूंचा गट किंवा विषम अणू किंवा विषम अणूंच्या गटाला क्रियात्मक गट असे म्हणतात. असे काही क्रियात्मक गट कार्बनी संयुगामध्ये आढळून येतात. असे काही क्रियात्मक गट कार्बनी संयुगामध्ये आढळतात आणि त्या क्रियात्मक गटामुळे त्या कार्बनी संयुगांना विशिष्ट असा रासायनिक गुणधर्म प्राप्त झालेला असतो. तुमच्या पुस्तकात एक तक्ता दिलेला आहे की ज्याच्यामध्ये असे काही क्रियात्मक गट असलेली कार्बनी संयुगे इथे दिलेली आहेत. तो तक्ता तुम्ही तुमच्या वहीमध्ये काळजीपूर्वक लिहा आणि त्यामध्ये दिलेल्या कार्बनी संयुगांमध्ये जो क्रियात्मक गट आहे त्यामुळे त्या कार्बनी संयुगांना जे रासायनिक गुणधर्म प्राप्त झालेले आहेत ते रासायनिक गुणधर्म शोधण्याचा प्रयत्न करा आणि ते लिहिण्याचाही प्रयत्न करा. चला तर मग अशा काही क्रियात्मक गटांचा आपण अभ्यास करूया. याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही काही क्रियात्मक गट असलेली कार्बनी संयुगे यांचा डिटेल म्हणजेच सविस्तर अभ्यास केलेला आहात. सर्वात प्रथम या कार्बनी संयुगे की ज्याच्यामध्ये काही असे क्रियात्मक गट तुम्हाला आढळणार आहेत त्यातील क्रियात्मक गट कोणता आणि त्या क्रियात्मक गटाचे नाव काय याचा आपण अभ्यास करूयात आणि तो क्रियात्मक गट आपण कोणत्या पद्धतीने लिहिणार आहोत याचाही अभ्यास इथं करूयात. पहिल्यांदा बघा बरं, अल्केन. अल्केन याच्यामध्ये क्रियात्मक गट आपल्याला कसा आढळतो बघा बरं. अल्केन म्हणजे आपण अभ्यास केलेला आहात की कार्बन कार्बन मध्ये एकेरी बंध आणि याच्याशिवाय कार्बन हायड्रोजन मध्येही एकेरी बंध आढळतो. त्यामुळे अशा प्रकारचा क्रियात्मक गट तुम्हाला अल्केन या समजात श्रेणीमध्ये आढळून येईल आणि याची काही उदाहरणे तुम्ही अभ्यासलेल्या आहात की यामध्ये मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, बरोबर. याच्याशिवाय पेंटेन, हेक्सेन, हेप्टेन, ऑक्टेन, नोनेन आणि डिकेन याच्याशिवाय आणखीन बरीच कार्बनी संयुगे अल्केन या समजात श्रेणीमध्ये आपल्याला काय होतात समाविष्ट असल्याची आढळून येतील. या अल्केन समजात श्रेणीमध्ये येणाऱ्या काही कार्बनी संयुगांचे आपण रचनासूत्र सविस्तरपणे मागील व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहोत.
पुन्हा एकदा ती तुम्ही तुमच्या वहीमध्ये रेखाटण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला हे लक्षात येईल की त्यामध्ये क्रियात्मक गट कोणता आढळेल. कार्बन कार्बन मधील एकेरी बंध आणि कार्बन हायड्रोजन मध्ये एकेरी बंध आढळून येईल. याच्याशिवाय दुसरा अल्कीन. अल्कीन या समजात श्रेणीमध्ये कार्बन कार्बन दुहेरी बंध आणि कार्बन हायड्रोजन मात्र एकेरी बंधच आढळतील. याच्यामध्ये काही उदाहरणं आपण पाहिलेली आहेत. इथीन, प्रोपीन, ब्युटीन, आयसोब्युटीन किंवा ब्युटिलीन, आयसोब्युटिलीन, आयसोब्युटिलीन. यामध्ये तुम्हाला कार्बन कार्बन दुहेरी बंध आणि कार्बन हायड्रोजन एकेरी बंध असल्याचे आढळून येईल. हा सुद्धा अल्कीन मध्ये असणारा क्रियात्मक गटच आहे. याच्याशिवाय तिसरी समजात श्रेणी ती म्हणजे अल्काईन. अल्काईन की ज्याच्यामध्ये तुम्हाला कार्बन कार्बन तिहेरी बंध आणि कार्बन हायड्रोजन एकेरी बंध असल्याचे आढळून येईल. यामध्ये काही उदाहरणं तुम्ही अभ्यासली आहात. इथाईन की ज्याला तुम्ही ऍसिटिलीन, ऍसिटिलीन हे पहिलं अल्काईनचं कार्बनी संयोग आहे. यानंतर प्रोपाईन, ब्युटाईन या काही कार्बनी संयुगांचे तुम्हाला रचनासूत्र सुद्धा लिहिता येत. यामध्ये आपण अल्केन, अल्कीन आणि अल्काईन या समजात श्रेणीमधील काही कार्बनी संयुगांची रचनासूत्रे मागील व्हिडिओमध्ये पाहिलेलो आहोत. त्यानंतर इथं आणखीन काही कार्बन आणि हायड्रोजन शिवाय काही इतर विषम अणू किंवा अणूंचा गट असलेले क्रियात्मक गट आपल्याला आढळून येतील. त्यामध्ये सर्वात प्रथम आपण पाहतोय ते म्हणजे हॅलोजन्स हा क्रियात्मक गट असलेला X या अक्षराने आपण दाखवतो की ज्याला आपण हॅलोजन, हॅलो गट किंवा हॅलोजन गट असे म्हणतो. हॅलोजन यामध्ये आपल्याला क्लोरो, ब्रोमो, आयोडो, फ्लुरो पहा बरं, याची एक संयोजन आपल्याला इथं दाखवता येईल की जी संयोजन अशा रेषेने आपण दाखवतोय. याचा अर्थ असा की कार्बनची शृंखला या क्रियात्मक गटाला या इथून काय असणार आहे पुढं जोडली जाऊ शकते. म्हणजेच इथं आपण बघतोय हॅलो गटातील क्लोरो, ब्रोमो, आयोडो आणि फ्लुरो, फ्लुरो की जेव्हाही असे हॅलो गट किंवा हलाइड गट कार्बनी संयुगामध्ये प्रतियोजित झालेली असतात तेव्हा त्या कार्बनी संयुगांच्या गटाला, त्या समजात श्रेणीला आपण अल्किल हलाइड की ज्याचा आपण क्रियात्मक गट आणि ज्याचं सामान्य सूत्र RX या पद्धतीने लिहिणार आहे. R म्हणजे अल्किल ग्रुप. अल्किल ग्रुप याच्याबद्दल मी थोडस तुमच्या बरोबर चर्चा करत आहे की अल्काइल किंवा अल्किल गट की जो गट R या अक्षराने दाखवला जातोय. याच्यामध्ये CH4 हा मिथेन आहे, CH3 इथेन आहे बरोबर, प्रोपेन CH3 CH2 CH3 मिथेन. अल्केन मधील एक हायड्रोजन आपण काय केला प्रतियोजित केला तर जो आपल्याला गट मिळतो त्या गटाला अल्काइल गट असे म्हणणार आहे किंवा अल्किल गट असं म्हणणार आहे.
इथं आपल्याला मिथेन पासून मिथेनचा एक हायड्रोजन आपण काय केलेला आहे, प्रतियोजित केलेला आहे. म्हणजेच इथं आपल्याला जो गट मिळाला आहे तो मिथाइल गट. यानंतर इथेन मधला एक हायड्रोजन जेव्हा आपण काय करणार आहे, प्रतियोजित करणार आहे, तेव्हा आपल्याला इथं जो गट मिळाला आहे तो डॅश CH2CH3 किंवा हाच गट आपण असंही लिहू शकतो डॅश CH2CH3 म्हणजेच डॅश C2H5. या पद्धतीनं इथं जो अल्काईल गट तयार झालाय त्याला आपण इथाईल गट असे म्हणतो. यानंतर प्रोपेन मधला एक हायड्रोजन प्रतियोजित होत असेल तर इथं आपल्याला जो अल्काईल गट मिळतो त्याला N प्रोपाईल गट असे म्हणणार आहे. याच्यामध्ये आपण ह्या CH3 किंवा या CH3 कार्बनचे हायड्रोजन जर प्रतियोजित केली तर आपल्याला N प्रोपाईल गट मिळतो. याच प्रोपेनचा आणखीन एक अल्काईल गट आपल्याला मिळू शकतो. तो म्हणजे जर समजा आपण या मधल्या कार्बनचा एक हायड्रोजन प्रतियोजित केला तर इथं जो गट मिळणार आहे त्याला आयसोप्रोपाईल गट असं म्हणणार आहे. बरोबर. म्हणजे इथं आपल्याला काही असे R गट म्हणजेच अल्काईल गट की ज्याच्यामध्ये आपल्याला याची काही उदाहरणं लिहिता येतील की जी CH3X म्हणजे फ्लोरो गट असेल, ब्रोमो गट असेल किंवा आयोडो गट असेल, यालाच आपण मिथाइल क्लोराइड किंवा यालाच आपण क्लोरोमिथेन असं म्हणणार आहे. क्लोरोमिथेन. याच पद्धतीनं यातील आणखीन काही उदाहरणं आपल्याला लिहिता येतील. CH3CH2Br इथाइल ब्रोमाइड हे त्याचं सामान्य नाव आहे किंवा यालाच ब्रोमो इथेन असं आपण म्हणू शकतो. याच्याशिवाय CH3CHCl पहा बरं इथं हा जो R ग्रुप अल्काईल ग्रुप आपल्याला इथं आढळतो तो म्हणजे आयसोप्रोपाईल आहे आणि की ज्याला हॅलो ग्रुप Cl म्हणजे क्लोरो, त्यामुळे आपण याला आयसोप्रोपाईल क्लोराइड असं म्हणणार आहे. आणि याच्याशिवाय आपल्याला असं हेच उदाहरण CH3CH2CH2I इथं आपण लक्षात घ्या की CH3CH2CH2 डॅश म्हणजे N प्रोपाईल ग्रुप आहे म्हणून आपण इथे याला N प्रोपाईल आयोडाइड असंही म्हणणार आहे. चला तर मग आपण अल्किल हलाइड या एका वेगळ्याच प्रकारच्या कार्बनी संयुगांची काही उदाहरणं पाहिलो आहोत. बरीच उदाहरणं आपण अभ्यासत आहोत. याच्याशिवाय R ग्रुप म्हणजेच अल्काईल गट आणखीन वेगवेगळ्या पद्धतीचे आपण इथं जर वापरलो तर या पद्धतीने आपल्याला अजून बरीच कार्बनी संयुगे की जी अल्किल हलाइड या गटामध्ये येतील ती आपण लिहू शकतो. त्याचं रचनासूत्रही काढू शकतो. म्हणजेच अल्किल हलाइड हा एक समजात श्रेणीचा गट कार्बनी संयुगांचा गट तयार होतो. याच्याशिवाय आपल्याला आणखीन काही क्रियात्मक गटांचा अभ्यास येथे करायचा आहे. जेव्हा काही कार्बनी संयुगामध्ये आपल्याला ऑक्सिजन हा
विषम अणू असलेला काही क्रियात्मक गट आपल्याला आढळून येतील. त्यातील उदाहरणार्थ एक पहिला आपण कार्बनी संयुगांची श्रेणी पाहणार आहोत, ती म्हणजे अल्कोहोल. अल्कोहोल की ज्याच्यामध्ये ऑक्सिजन हा विषम अणू, पहा बरं याच्यामध्ये विषम अणू कोणता असणार आहे? ऑक्सिजन, बरोबर. आणि क्रियात्मक गट अल्कोहोलचा क्रियात्मक गट जो आहे तो डॅश OH, की ज्या गटाला आपण हायड्रॉक्साइड किंवा अल्कोहोल किंवा हायड्रॉक्सी गट असे म्हणणार आहे. यालाच आपण अल्कोहोल गट असेही म्हणू शकतो. अल्कोहोल गट असंही म्हणू शकतो, बरोबर. की ज्याचं आपल्याला सामान्य सूत्र ROH या पद्धतीनं लिहिता येईल, की ज्याच्यामध्ये आपल्याला काही अल्कोहोलची उदाहरणं लिहिता येतील. CH3OH, मिथाइल अल्कोहोल, मिथाइल अल्कोहोल. यालाच आपण मिथेनॉल किंवा इथाइल अल्कोहोल, उदाहरणार्थ CH3CH2 इथाइल ग्रुप गट इथं ठेवू शकतो, की ज्याला अल्कोहोल ग्रुप जोडला गेलेला आहे. यालाच आपण इथाइल अल्कोहोल किंवा यालाच आपण इथेनॉल. इथेनॉल हे त्याचे IUPAC नाव आहे, तर इथाइल अल्कोहोल हे त्याचे सामान्य नाव आहे. याच्याशिवाय आपण CH3CH2CH2OH प्रोपाइल अल्कोहोल, CH3CHOH CH3 आइसोप्रोपाइल अल्कोहोल. या सर्व कार्बनी संयुगांची आपण सामान्य नाव आणि याच्याशिवाय IUPAC नाव हे दोन्हीही पुढील व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. यानंतर O हाच विषम अणू असलेला आणखीन एक कार्बनी संयुगांचा गट, तो म्हणजे अल्डिहाइड. की ज्याच्यामध्ये विषम अणू आपल्याला ऑक्सिजन आढळतो आणि ज्याचा क्रियात्मक गट आपण डॅश CHO या पद्धतीनं किंवा डॅश COOH या पद्धतीनं, दोन्ही पद्धतीनं आपल्याला लिहिता येते. संक्षिप्त रूपात आपण डॅश CHO आणि सविस्तर रूपात आपण डॅश COOH या पद्धतीनं, की ज्याला आपण अल्डिहाइड असंही म्हणणार आहोत. याचं सामान्य सूत्र अल्डिहाइड या कार्बनी संयुगांचं RCHO. बघा बरं, डॅश CHO क्रियात्मक गट आणि RCHO त्याचा सामान्य सूत्र आहे. याच्यामध्ये आपल्याला उदाहरणं लिहिता येतील. बघा बरं, HCHO की ज्याला आपण फॉर्माल्डिहाइड याच्याशिवाय CH3CHO ऍसिटाल्डिहाइड. याचप्रमाणे आपल्याला प्रोपिऑनल्डिहाइड, ब्युटिराल्डिहाइड याप्रमाणे काही आणखीन अल्डिहाइड या समजात श्रेणीमधील कार्बनी संयुगांची उदाहरणं आणि त्यांची रेणुसूत्र आणि रचनासूत्र अभ्यासता येतील. याच्याशिवाय पुढचा जो गट आपण पाहणार आहे तो म्हणजे
कार्बोक्सिलिक आम्ल, याच्यामध्ये O हाच विषम अणू आढळतो की ज्याचा क्रियात्मक गट आपण संक्षिप्त रूपात -COH किंवा सविस्तर रूपात -C डबल बॉन्ड OH या पद्धतीने लिहू शकतो. त्यामुळं इथं आपल्याला त्याचं सामान्य सूत्र RCOOH या पद्धतीनं करता येईल. याच्यामध्ये काही उदाहरणं आपल्याला अभ्यासता येतील. HCOOH फॉर्मिक आम्ल, की जे आम्ल आपल्याला मुंगीमध्ये आढळतं. फॉर्मा म्हणजे लॅटिन शब्द येतो की फॉर्मा म्हणजे लाल मुंगी, की लाल मुंगीच्या शरीरात आपल्याला काय आढळतं, ह्या आम्लाचं अंश आढळतो, म्हणून त्याला आपण फॉर्मिक आम्ल असं म्हणणार आहे. याच्याशिवाय CH3COOH ऍसेटिक आम्ल, की यालाच आपण ऍसेटिक आम्लालाच आपण विनेगर या नावानेही ओळखतो. याच्याशिवाय CH3CH2COOH प्रोपिऑनिक आम्ल, याच्याशिवाय CH3CH2CH2COOH ब्युटेरिक आम्ल, की जो आपल्याला बटर म्हणजेच लोणी किंवा ताकात आढळतो. ब्युटेरिक आम्ल, जे आंबट पदार्थ आहेत त्यामध्ये आपल्याला ब्युटेरिक आम्ल आढळतो. याच्याशिवाय आपल्याला आणखीन काही कार्बनी संयुगातील गटांचा अभ्यास करायचा आहे की ज्याच्यामध्ये विषम अणू ओच आहे, तो म्हणजे कीटोन. यांचा क्रियात्मक गट आपल्याला या पद्धतीनं लिहिता येईल आणि संक्षिप्त रूपात तोच -CO-. पहा बरं, इथं दोन वेळेला आपल्याला दोन बाजूनी त्याचे संयोजक कशा आहेत, असंपृक्त आहेत. त्यामुळे आपण याचं सामान्य सूत्र RCOR- किंवा RC डबल बॉन्ड OR- की ज्याच्यामध्ये आपल्याला दोन अल्काइल ग्रुप त्या क्रियात्मक गटाला जोडलेली आढळतील. याच्यामध्ये काही उदाहरणं आपल्याला घेता येतील. CH3C डबल बॉन्ड OCH3, की ज्याला आपण ऍसिटोन असं म्हणणार आहे. ऍसिटोन, किंवा यालाच डाय मिथाइल. डाय म्हणजे दोन आणि मिथाइल म्हणजे दोन मिथाइल ग्रुप, दोन R ग्रुप, दोन या अल्काइल ग्रुप आपल्याला गट आपल्याला दिसतील की जे मिथाइल ग्रुप आहे. त्यामुळे डाय मिथाइल आणि हा कीटोन आहे, त्यामुळे डाय मिथाइल कीटोन. बरोबर. याच्याशिवाय CH3C डबल बॉन्ड O CH2CH3, इथं एक मिथाइल ग्रुप गट आणि दुसरा इथाइल गट. याच्यावरून आपल्याला इथाइल मिथाइल कीटोन ही काही उदाहरणं पाहता येतील. याच्यामध्ये आपण याचं नाव मिथाइल इथाइल कीटोन असं करू शकत नाही, कारण इथाइल मधला E आणि मिथाइल मधला M अल्फाबेटिकल मध्ये E पहिल्यांदा येतो, त्यामुळे आपण इथाइल मिथाइल कीटोनच त्याचं नाव लिहिणार आहोत. पहा बरं, इथं मिथाइल गट आणि इथाइल गट दोन्ही की जे कीटोन गटाला जोडलेले आहेत. त्यामुळं इथं आपण इथाइल मिथाइल कीटोन असं त्याचं सामान्य नाव तयार करू शकतो. बरोबर. याच्याशिवाय आणखीन काही
या कार्बनी संयुगांच्या गटातील उदाहरणं आपल्याला लिहिता येतील, की जशी डाय इथाइल कीटोन किंवा इथाइल प्रोपाइल कीटोन या पद्धतीनं. याच्याशिवाय आपल्याला आणखीन काही गट इथं बघायचे, ते म्हणजे इथर. कार्बनी संयुगांचा आणखीन एक गट की ज्याच्यामध्ये विषम अणू आहे ऑक्सिजन, आणि जो आपण या पद्धतीने दाखवणार आहोत. इथर गटामध्ये ओ किंवा हाच आपण अशा पद्धतीने दाखवू शकतो, डॅश ओ डॅश. बरोबर, की जो इथर हा कार्बनी संयुगांचा गट किंवा समजात श्रेणी आपल्याला आढळेल, की ज्याच्यामध्ये ओ हा विषम अणू असलेला क्रियात्मक गट आढळणार आहे, ज्याचं आपल्याला सामान्य सूत्र ROR'. इथेही आपल्याला 2 अल्काइल गट दिसतील, की ज्याच्यामध्ये आपल्याला काही उदाहरणं अशी पाहता येतील, CH3OCH3. इथे 2 मिथाइल गट आपल्याला दिसतील, म्हणून इथं डाय मिथाइल इथर. डाय मिथाइल इथर. बरोबर. याच्याशिवाय CH3O CH2CH3. बरोबर. यामध्ये इथाइल आणि मिथाइल हे 2 अल्काइल गट असल्यामुळे इथाइल मिथाइल इथर. याच्याशिवाय अशी आणखीन काही आपल्याला कार्बनी संयोग की जी इथर या गटामध्ये आढळून येतील, त्यांचाही सविस्तर आपल्याला रचना सूत्र या सामान्य सूत्राच्या सहाय्यानं आणि अल्काइल गटांच्या सहाय्यानं लिहिता येईल. याच्याशिवाय आणखीन एक कार्बनी संयुगांचा गट तो म्हणजे इस्टर. इस्टर की ज्याच्यामध्ये विषम अणू ऑक्सिजनच आहे आणि ज्याचं क्रियात्मक गट डॅश COO डॅश किंवा हेच सविस्तर रूपात डॅश COO या पद्धतीने लिहिता येईल, की ज्याचं सामान्य सूत्र आपल्याला RCOOR' किंवा RCOOR' या पद्धतीने लिहिता येईल. याच्यामध्ये आपण CH3 COOCH3 हे एक उदाहरण पाहता येईल, की ज्याचं नाव मिथाइल ऍसिटेट. मिथाइल ऍसिटेट हे सामान्य नाव आहे. याच्याशिवाय याचं IUPAC नाव मिथाइल इथॅनोएट असंही लिहिता येईल. याच पद्धतीनं HCOOCH3 की ज्याचं नाव आपण मिथाइल फॉर्मेट. मिथाइल फॉर्मेट. बरोबर. याच्याशिवाय याचं IUPAC नामकरण सुद्धा आपल्याला मिथाइल मिथॅनोएट असं करता येईल. याशिवाय आणखीन काही इस्टर या कार्बनी संयुगांच्या गटातील काही उदाहरणं, कार्बनी संयुगांची उदाहरणं, त्याची रेणुसूत्र आणि रचनासूत्र सविस्तरपणे आपल्याला लिहिता येतील. याच्याशिवाय आणखीन एक महत्वाचा विषम अणू तो म्हणजे नायट्रोजन. नायट्रोजन विषम अणू असलेला क्रियात्मक गट आपल्याला पाहता येईल, तो म्हणजे डॅश NH2. याच्यामध्ये याला आपण अमिनो गट असे म्हणणार आहे, किंवा यालाच अमाइन. अमाइन हे कार्बनी संयुगांचा गट आपल्याला म्हणता येईल, की ज्याचं सामान्य सूत्र RNH2 या पद्धतीने करता येईल,
की ज्याची काही उदाहरणं आपल्याला CH3NH2, मिथाइलअमाइन, मिथाइल अमाइन, CH3CH2NH2, इथाइलअमाइन, इथाइल अमाइन या पद्धतीनं लिहिता येईल. बरोबर. याच्याशिवाय याची IUPAC नावं सुद्धा आपल्याला लिहिता येतील. तिला आपण इथं काही क्रियात्मक गट आणि त्यामधील कार्बनी संयुगे यांचा अभ्यास येथे केलेलो आहोत. याशिवाय आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये आणखीन काही कार्बनी संयुगांचे गुणधर्म की ज्याच्यामध्ये कार्बनी संयुगांची समजात श्रेणी आणि कार्बनी संयुगांचे IUPAC नामकरण पद्धती आणि सामान्य नामकरण पद्धती यांचा आपण अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.